नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला लहान बाळाचा कसा असावा, लहान बाळाला दिवसातून किती वेळा खायला द्यावे आणि काय काय खायला द्यावे तर याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। आणि इथे बघा माझी नात 10 महिन्याची आहे, तिच्यासाठी मी खिचडी बनवलेली आहे। ती खिचडी कशी बनवायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर 6 महिन्याच्या बाळाला सुरुवातीला आपण थोडंसं डाळीचं पाणी, भाताचं पाणी अशापासून सुरुवातीला आपण भाताच्या किंवा डाळीच्या पाण्यापासून सुरुवात करायची असते, म्हणजे बाळाला ते पचतं की नाही ते बघायचं असतं। आणि कुठलाही फूड जेव्हा तुम्ही सुरुवात करता ना, तर तेव्हा 3 दिवस कंटिन्यू ते फूड खायला घालायचं, म्हणजे त्याला पचतं की नाही ते पण समजतं आपल्याला। तर त्यानंतर तुम्ही सॅरलॅक बनवू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे मखाना किंवा डाळीचे मिक्स डाळीचे आणि नाचणीचं असं वेगवेगळ्या प्रकारचे सॅरलॅकसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता। तर इथे मी आज तुम्हाला माझी 10 महिन्याची नात आहे ना, तिच्यासाठी मी खिचडी बनवली होती, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया। तर त्यासाठी मी एक नवीन कुकर आणला होता। तर तो कसा आणला, तर तो मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे। तर तो कितीला आहे, कसा आहे, तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे। तर मोठ्या कुकरमध्ये आपल्याला बाळाला शिजवायला थोडंसं जेवण असतं ना, तर खूप मोठा कुकर वापरायला लागतो, म्हणून हा छोटासा मी 1 लिटरचा कुकर घेतलेला आहे। झटपट याच्यात बनवलं जातं। तर आता इथे मी तुम्हाला खिचडी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे। तर हे गिरगाईचं तूप आहे, तर हे मी घरीच बनवलेलं आहे। तर तुपाचे व्हिडिओ मी भरपूर टाकलेले आहे, तिथे लिंकमध्ये तुम्हाला टाकणार आहे, ते व्हिडिओ नक्की बघा। तर शक्यतो गावरानच तूप बाळाला द्यायचं। आणि इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि थोडेसे जिरे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि काही भाज्या टाकलेल्या आहे, भोपळा, गाजर, थोडासा मटार थोड्याशा प्रमाणात घ्यायचा। आता ही 10 महिन्याची असल्यामुळे हिला एवढ्या भाज्या बरोबर आहे। तर छोटा असेल ना तुमचं बाळ तर थोड्याशा भाज्या कमी घ्या। ह्या भाज्या चांगल्या तुपात आधी परतून घ्यायच्या। तर पूर्णपणे तुपात चांगल्या 1 मिनिटभर परतून घ्यायच्या। आणि इथे बघा डाळ आणि तांदूळ मी भाजून ठेवलेली आहे आणि ती थोडा वेळ भिजत ठेवायची, जोपर्यंत आपण भाज्या परतवतो किंवा कापून घेतो ना तोपर्यंत भिजत ठेवायची, म्हणजे त्यामध्ये जे एक्स्ट्राचा स्टार्च वगैरे असतो ना तर तो निघून जातो आणि बाळाला पचायलाही सोपं जातं। तर अशा छोट्या छोट्या तुम्ही लहान बाळासाठी ह्या टिप्स लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे बाळाला जेवण चांगल्या प्रकारे पचल्या जातं। आता इथे पाणी टाकून घ्यायचं आहे। तर 2 चमचे म्हणजे मी डाळ आणि तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आणि तुम्हाला नंतर वाटलं ना तर तुम्ही शिजल्यानंतर सुद्धा कोमट पाण्यामध्ये घालू शकता। आणि बाळ जर 6 किंवा 7 महिन्याचं असेल ना तर त्याला थोडं मिक्सरमध्ये किंवा चाळणीने गाळून द्या। आणि 10 ते 12 महिन्याचं बाळ असेल ना तर डायरेक्ट स्मॅश करून दिलं किंवा असं डायरेक्ट भरवलं तरी चालेल। तर त्यासाठी मी इथे 4 शिट्ट्या केल्या आहे, चांगलं मऊ शिजण्यासाठी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। तर बघा भाज्या आणि तांदूळ छान असा शिजलेला आहे। तर आता ह्या 12 महिन्याच्या बाळाला तुम्ही असं घट्ट देऊ शकता, पण बाळ तुमचं लहान असेल ना तर त्यासाठी थोडंसं पातळ पेज करायची, म्हणजे ते पचायला चांगलं पचल्या जातं बाळाला। कारण घट्ट हे पटकन खाल्ल्या जात नाही। लहान बाळ जे 6 ते 7 महिन्याचं असेल ना तर सुरुवातीला जास्त घट्ट घालायचं नसतं, आणि जेव्हा ते बाळाला सवय होते खाण्याची आणि पचतं कसं ते आपल्याला कळतं ना, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना घट्ट असं देऊ शकता। तर बघा तुम्ही अशा प्रकारे हे अशा पावभाजी स्मॅशरने मी स्मॅश करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये काही भाज्यांचे तुकडे वगैरे अजिबात राहिलेले नाही, तर तुम्ही चाळणीने, तुमची जाड चाळणी असेल ना तर त्यांनी पण गाळून घेऊ शकता। आता इथे बघा, आता आपण एक चांदीची वाटी घेतलेली आहे। तर ही मी अन्नप्राशन केलं ना तेव्हा मी माझ्या नातीसाठी घेतलेली होती। अन्नप्राशनचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा, खूप छान प्रकारे अन्नप्राशन केलं होतं अद्विताचं। तर अशा प्रकारे आपली दाल खिचडी तयार झालेली आहे। तर 10 ते 12 महिन्याच्या बाळासाठी ही बनवली आहे मी। आता तुम्ही बघू शकता किती छान झाले आहे, आणि तुम्ही सुरुवातीलाच व्हिडिओ बघितलेला आहे। छान प्रकारे ती खाते आहे आणि तिला हे जेवण चांगल्या प्रकारे एवढी वाटीभर पूर्ण खाते ती। आता इथे आपली दाल खिचडी तयार झालेली आहे आणि बघा अद्विता किती छान खात आहे। तर एवढी पूर्ण वाटी ती खाते आणि तिला पचते सुद्धा। तर अशा प्रकारे ही दाल खिचडी तुम्ही नक्की करून बघा। आणि जो कुकर मी मागवलेला आहे तुम्ही नक्की मागवा तुमच्या बाळासाठी। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।